शिवाजी कोण होता या पुस्तकाचं सार्वजनिक वाचन करून शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी दिलेल्या धमकीला प्रत्युत्तर देण्यात आलं। आमदार रोहित पवारही कोल्हापुरात येऊन पानसरेंच्या घरी दाखल झाले। संजय गायकवाड यांनी ज्यांना धमकी दिली होती ते प्रकाशक प्रशांत आंबी यांच्याकडून रोहित पवारांनी घटनेची सर्व माहिती घेतली। संजय गायकवाड यांनी दिलेल्या धमकीबाबत प्रशांत आंबी यांच्या तक्रारीनंतर काय झालं, पुढे काय कारवाई करणार याची माहिती घेण्यासाठी रोहित पवार राजारामपुरी पोलीस ठाण्यातही गेले। तिथं त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत कारवाई संदर्भात चर्चा करून माहिती घेतली। प्रशांतला फोन करून अतिशय खालच्या लेवलला जाऊन संजय गायकवाड आमदार ते बोलत असताना प्रशांत जे आहेत, प्रशांतच्या पत्नीबद्दल, आईबद्दल, महिलांबद्दल अशा शब्दात त्या ठिकाणी उल्लेख केला की आपल्याला काही त्या बाबतीत म्हणजे तुमच्यासमोर तर मी तो शब्द सुद्धा घेऊ शकत नाही। शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकावरून वाद निर्माण झालाय। या पुस्तकाचे लेखक गोविंद पानसरे असून पुस्तक 1988 साली प्रकाशित झालं होतं। मात्र आता या शीर्षकावर आक्षेप घेत आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करून शिवीगाळ करत धमकी दिली होती। मात्र प्रकाशक प्रशांत आंबी यांनी हा उल्लेख जिव्हाळ्याचा असून अपमानाचा हेतू नसल्याचं स्पष्ट केलं होतं। तसंच त्यांनी आमदारांना पुस्तक वाचण्याचा सल्लाही दिला होता। तू काही शाळपण शिकू नको, लिहून घे, मी आमदार संजय गायकवाड तुला घरात घुसून मारीन। तुम्ही आता तू कधी पुस्तक वाचताना दिसला? मी धमक्या देत नाही, मी करून दाखवतो। बोलतोय व्यवस्थित, नीट बोल। शिवाजी महाराजचा मी व्यवस्थित बोलतोय, तुम्ही व्यवस्थित बोला। मी व्यवस्थित बोलतो, तू शिवाजी मी व्यवस्थित बोलतो। तू राहायचं कुठं? तू मी कोल्हापुरात राहतो। तुझ्या घरात घुसून मारून तुला मी। संजय गायकवाड यांनी दिलेल्या धमकीचा काँग्रेसनं तीव्र निषेध केलाय। अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर थेट आक्रमण असल्याचा आरोप करत गायकवाड यांच्यावर कठोर कारवाईची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली। तुम्हाला वारंवार सांगतो की या सरकारला किती माज आलेला आहे, सरकारमध्ये राहणाऱ्या आमदारांना कसा माज आलेला आहे, कारण की यांना लोकांची गरजच नाही आहे। निवडणूक आयोगाच्या कृपेने बेईमानीनं हे सरकार आलेलं आहे। मी आज नाही अनेकदा सांगतोय, सुरुवातीपासून सांगतोय, आणि बेईमानीनं निवडून आल्यानंतर यांना लोकांची गरजच नाही। लोकप्रतिनिधी असताना जी भाषा त्यांनी वापरली आहे ती पूर्णपणे अयोग्य आहे। त्यांना मर्डर करीन, हे करीन। मला असं वाटतं की लोकशाहीचा आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा इथे कुठेतरी घात होतोय। ते मुळातच पुस्तक अतिशय एक वैचारिक पुस्तक आहे। सर्व स्तरातून झालेल्या टीकेनंतर अखेर आमदार संजय गायकवाड यांना उपरतीस आली आणि त्यांनी दिलगिरी व्यक्त केली। ज्यांनी कोणी ते पुस्तक प्रकाशन केलं त्यांनी फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मानजनक वापर त्या ठिकाणी करावा। मी जे काही त्यांना रात्रीच्या वेळेला त्यांना शिवगाळ केली, त्यांच्या आईबद्दल बोललं असेल किंवा त्यांच्या पत्नीबद्दल, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। आमदार संजय गायकवाड याआधीही वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिलेत। टॉवेल आणि बनियानवर गायकवाड यांनी केलेली बॉक्सिंग देशभरात गाजली होती। मात्र संजय गायकवाडांमुळे शिवसेनेचीही बदनामी होतीये। त्यामुळे आमदार संजय गायकवाड यांच्यावर कायदेशीर कारवाईसोबतच पक्षानंही कठोर कारवाई करण्याची गरज आहे। संतोष गोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई।